हॅलो विकू कमी करायचा, बेसिक कमी करा, गेन मोकळा करायचा. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा. शिनलो बहुत करिता येर झारा, रखमाईच्या वरा पाववेगी. तुका म्हणे तुगा पतित पावन, तुका म्हणे तुगा पतित पावन, घेई माझा शिन जन्मांतर. शिनलो बहुत करिता येर झारा, रखमाईच्या वरा पावे वेगी. विठ्ठला महायोगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्र. समागत्य तिष्ठन्त्मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भुजतेजं स्फुरदिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेच बंधु श्री चरण श्री गुरुंजित नमस्कारोनी आता. ओम नमो जयद्यवेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. देवा तोच गणेशु सकलार्थमते प्रकाशु, मनी निवृत्तिदा स्वधारे जोजे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार, कृपादान कथेचा विस्तार, कृपादान कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नम दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकाराम ज्ञानेश्वरा करुणा करा दाडा, तुमचा अनुग्रह पाहून झालो चराचरी. मी कळा कोसरे काहीच नाही बोलतो वचन ती भाविका एका जनार्दन तुमचा दास, त्याची आस पुरवावी. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती दर्शनामाद्वारा रे बेटी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपन देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्रय जननी देवाची. करारविंदे न पदारविंद मुखारविंदे विनवेशयंतम. वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि. भजव्रजेकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जन सदैव नन्दनन्दन. पिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं नङ्गरङ्गसागरं. नमामि कृष्णनागर, नमामि कृष्णनागर, नमामि कृष्णनागर. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. वचन ऐका कमळापती माझी, रंगाची विनंती कर जोडतो कधी गाडी आपण सावे जवळी. घ्यावी घ्यावी माझी भाकत्रिका मागे नाणेक तो या बंधू म्हणे देवा शब्द युद्धकाची राखावा. कर जोडितो कधी गाडी आपण सावे जवळी. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा. आहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा वेर. कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा मैबाप दर्शन अरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई, माझा केला अंगीकार दाखविला परात्पर. आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवर धसते मजवरी. आदिनाथ अनुग्रह नाता सिद्धी दिला, नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा. शिनलो बहुत करता येर झारा, रखमाईच्या वरा पावे वेगी. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकुट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत झाले. देहूचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचे त्रिवेणी संगम, महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु, देवमान्य संतमान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप, चिंतकाचा चिंतामणी, अलंकापूर निवासी, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा भगवंताकडे करुणा भाकणारा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला. विठ्ठल
कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर बसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पावनक्षेत्र गिरणारे या ठिकाणी कैलासवासी मुरलीधर दामोदर दातीर नानांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमाचे आयोजक त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी मंदाबाई व मुक्ताबाई मुरलीधर दातीर, त्यांच्या भाऊजाई गंगा भागीरथी हिराबाई बाबूराव दातीर, त्यांचे बंधू श्री गेनू दामोदर दातीर, त्यांच्या भाऊजाई सौ लीलाबाई गेनू दातीर, त्यांचे सुपुत्र श्री पिलाजी मुरलीधर दातीर, श्री समाधान मुरलीधर दातीर, श्री बाळासाहेब मुरलीधर दातीर या तिघं भावंडांनी, त्यांचे पुतणे श्री भाऊसाहेब बापूराव दातीर, श्री रवींद्र गेनू दातीर, त्यांच्या पश्चात त्यांच्यानंतर सौ शीला संजय उगले त्यांच्या सुकन्या, सौ सुरेखा संपत चौधरी त्यांचे सुकन्या, सौ जयश्री हरिश्चंद्र मटकळ सुकन्या, श्री अरुण गेनू दातीर पुतण्या, समस्त दातीर परिवाराने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नानांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होतं आहे. देह तादात्म्य स्वरूपानं आज नानांचा या कुटुंबाशी शेवटचा दिवस. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले गुणीजन श्री हरिभक्तीपरायण मृदंगमणी तालमहर्षी श्री हरिभक्तीपरायण प्रल्हादजी महाराज मगर बीडकर, भजन सम्राट संगीत अलंकार गोरख महाराज गीते, भजन सम्राट संगीत अलंकार रामेश्वर महाराज गीते, भजन सम्राट संगीत अलंकार शामराव साजभाई, श्री हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज थेटे, फेटीवादक श्री हरिभक्तीपरायण विष्णू महाराज भागवत, विनेकरी नवले मामा, समस्त भजनी मंडळ गिरणार परिसरातून पंचक्रोशीतून आलेले साऊंड सिस्टीम गोडे दादा, एवढ्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात. नाना गेले. नानांचं माझ्यावरती एक विशेष प्रेम होतं. गिरणाऱ्यामध्ये मी 9 वर्ष कथा केली. 5-6 वर्षापासून आता ते 9-10 वर्ष झाल्यानंतर काय सांगावा असा प्रश्न निर्माण झाला. गिरणाऱ्यावाल्यांनी विचार केला हा तेच सांगणार आहे, त्याच्यामुळे ब्रेक दिलेलाच बरा हा. पण नानांचं आमच्यावरती असणारं प्रेम आणि समाधान भाऊचे ना आमचे असणारे, दोघांचं नाव एक की रास एक आहे. त्यांचं ना आमचं असणारं त्या ठिकाणी बंधुत्व आणि या तिघं भावांशी नाना असताना नेहमी मळ्यात जाणं येणं, नानांशी नेहमी भेटणं व्हायचं. आणि या तिघं भावांच्या आमच्या असणारे त्या ठिकाणी संबंध, पिलाजी भाऊ असतील, बाळासाहेब असतील. आणि नाना असतानाच बऱ्याच वेळा नाना कार्यक्रमाला हजेरी लावायचे. घरी गेले म्हणजे जेवण केल्याशिवाय नाना येऊ देत नव्हते. या कुटुंबाशी एक भावनिक, एक जिव्हाळ्याचं नातं पहिल्यापासून त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि म्हणून नानांची इच्छा असेल, या तिघं भावंडांचे समाधान भाऊ असतील, पप्पू शेट असतील, यांचा आग्रह होता की महाराज नानांचं पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून माझी कथा चालू दौंडला, अहिल्यानगर जिल्ह्याच्या पुढे सिद्धटेक गणपतीच्या जवळ, आणि रात्रीचे असल्या कारणामुळे ते शक्य झालं. नानांचं आमच्यावर असणारं प्रेम, नानांचं या कुटुंबासाठी असणारं योगदान, या तिघं भावंडांच्या जीवनामध्ये असणारं नानांचं त्या ठिकाणी भक्कम असणारं पाठबळ. आज खऱ्या अर्थानं काल जागतिक फादर दिवस साजरा झाला, फादर डे. खरं तर फादर डे साजरा करायची गरज नसते. वर्षातला एकच दिवस बापाचा नसतो, आपला प्रत्येक दिवस बापामुळे असतो. त्याच्यामुळे कुठला तरी एक दिवस घ्यायचा फादर डे, पितृदिवस साजरा करायचा, हे आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही. मदर डे, फादर डे हे डे आमच्याकडे नाही. पाश्चात्य लोकांना मायबापांसाठी वेळ नाही. वर्षातून एक दिवस जाऊन मायबापांना भेटायचं आणि तो फादर डे म्हणून साजरा करायचा, एवढी संकुचित आपली संस्कृती नाही आहे. नानांचा एक दरारा होता, नानांचा एक करारी स्वभाव होता. तिघं भाऊ जरी त्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यवसायामध्ये असले, वेगवेगळे त्या ठिकाणी, तरी नानांवरती सगळ्यांचा वचक होता. नाना जे बोलतील, आणि या तिघं भावांनी सुद्धा नानांचा शब्द कधी मोडला नाही. मी 9-10 वर्ष या कुटुंबाशी संलग्न राहिलो. मी असं कधीच पाहिलं की समाधान भाऊ असतील, पिलाजी भाऊ असतील, बाळासाहेब असतील, यांनी कधी नानांचा शब्द टाळला किंवा त्यांच्या विरोधात गेले, असं कधीही त्या ठिकाणी झालं नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये नानांना त्या ठिकाणी बऱ्याचशी त्रास झाला शरीराचा, व त्याच्यातूनही त्या ठिकाणी त्यांनी रिकव्हरी केली. व शेवटी काळाच्या पुढे चालत नाही. शास्त्रकार सांगतात, जो जन्माला आला त्याला जावंच लागणार आहे. ज्ञानी असोवा ज्ञानी गती आहे एक जाण, मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान, सोडी
सोडी माया सारी, सोडी सोडी माया सारी, आहे जग हे नश्वर. ज्ञानी असो वा ज्ञानी, गती आहे एक जाण. मृत्यूच्या समोर पैसा चालत नाही, मृत्यूच्या समोर सत्ता संपत्ती चालत नाही. जर यमाच्या जवळ पैसे चालले असते तर फक्त गरीब लोक मेले असते, श्रीमंत मेलेच नसते. एखाद्यानं म्हटलं असतं 1.5 लाख रुपये तोड्याचं सोनं आहे, 100 ग्रामचं बिस्किट तुझ्या नावाचं करतो. मृत्यू अटळ आहे, मृत्यूला न चुकवी कोणी, थोर असो अथवा सान. मग राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो, खासदार असो, मंत्री असो, आमदार असो, कीर्तनकार असो का टाळकरी असो, विणकरी असो का चोपदार असो, आपल्याला प्रत्येकाला जायचंय. राहायला आलं कोण? या जगातलं सगळ्यात मोठं नवल आहे. मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम, भवन बनाता ऐसे जैसे हर दिन यही मुकाम. कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी बहुत कठिन है राम. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. महाथोर ते मृत्यू पंथेच गेले, कित्येक जन्मले आणि मेले. येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. येरते पामर जीवन किती, येरते पामर जीवन किती. येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. जय हो, जय हो. येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो. वा, येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. सगळे गेले, सगळे जाणार आहेत, राहणार कोणीच नाही. तुम्हाला प्रत्येकाला, तुम्हाला मला सगळ्यांना हे जग सोडून जायचंय. आपण पाहुणे म्हणून आलेलो आहोत. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहते, तैसे असावे संसारी जोवर प्राचीनाची जोरी. माय बापा, मृत्यू टाळता येत नाही. सज धज के जिस दिन मौत के शहजादे आएंगे, सज धज के जिस दिन मौत के शहजादे आएंगे. ना सोना काम आएगा, न चांदी काम आए, ना सोना काम आएगा, न चांदी काम आएगी. ना सोना काम आएगा, ना चांदी काम आएगा, ना सोना काम आएगा, ना चांदी काम आएगी. सज धज के जिस जोत के शहजादे आएंगे, सज धज के जिस दिन मौत के शहजादे आएंगे. ना सोना काम आएगा, न चांदी काम आएगा, ना सोना काम आएगा, न चांदी काम आएगा. ना सोना काम आएगा, ना चांदी काम आएगा, ना सोना काम आएगा, ना चांदी काम आएगा. सज धज के जिस दिन मौत के शहजादे आएंगे.
ना सोना काम आएगा न चांदी काम आएगी. ना सोना न चांदी ना जमीन न जुमला. नाही बाब, 5 गोष्टी तुमच्या हाती नाहीये. जन्म कुठे घ्यायचा तुमच्या हाती नाही. लग्न कोणासोबत होईल तुमच्या हाती नाही. पैसा किती मिळेल तुमच्या हाती नाही. तुमचं नाव किती होईल तुमच्या हाती नाही. आणि तुमचं मरण कसं होईल तुमच्या हाती नाही. 5 गोष्टी तुमच्या माझ्या कोणाच्याच हाती नाही. हे 26 वर्षापासून कथा कीर्तन करतोय. शेवट कसा होईल सांगता येत नाही. आयुष्यभर देवाचं नाव घेतलं, शेवटी जर बुद्धीत चढली सांगता येत नाही. बुद्धीनं चांगल्याना फसवलं आतापर्यंत. नाही बापा, जन्म कोणाच्या घरी घ्यावा हे तुमच्या हाती नाही आहे. देवानं जर आपल्याला ऑप्शन दिलं असतं, तुला जन्म कुठे घ्यायचा आहे बा. जसं कॉलेज निवडताना आता लेकरांचे ग्रॅज्युएशनचे किंवा कॉलेज निवडायची प्रक्रिया सुरू झाली ना, तसं जर देवानं जन्माचं ऑप्शन दिलं असतं, तुला जन्म कुठे घ्यायचा, तर मी अंबानीवर टिकमार केली असते. अंबानी, अडानी, गोदरेज, मित्तल, महिंद्रा, आनंद महिंद्रा, नाही का. देवानं जन्माचं ऑप्शन दिलं नाही. जन्म आपल्यावरती लादल्या गेला. जन्म तुमच्या हाती नाही. तुमचं लग्न कोणासोबत होईल तुमच्या हाती नाही, अजिबात नाही. तुम्ही किती ठरवलं तर ज्या गाठी स्वर्गात बांधल्या गेल्या त्याच्यात तुम्ही तडजोड करू शकत नाही. आणि बळजबरीने जर लावून दिलं तर फार कधी झाल्याशिवाय राहणार नाही. रावणाला मुलगी होती एक. तसे रावणाचे मुलं खूप सांगितलेत. रावणाला 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू होते म्हणे. म्हणजे सध्या जर रावण असता तर रावणाचे 15 आमदार राहिले असते विधानसभेत एकट्याचे. इकडे अजितदादा आणि इकडे एकनाथ शिंदेमध्ये रावण जाऊन बसला असता. 15 आपले. रावणाला मुलगी होती. मुलगी झाली, ब्रह्मदेवाला बोललो, म्हणलं इकडे या, हिचं भविष्य सांगा. ब्रह्मदेवानं तिचं त्या संपूर्ण त्या ठिकाणी कोंडली पाहिली आणि ब्रह्मदेवानं सांगितलं, रावणा काही विचारू नको, तुला काही पटणार नाही. रावण म्हणलं असं नाही, सांगा ना. अरे म्हणलं तू तापट माणूस आहे, तुझ्या मनाच्या विरुद्ध झालं, तू इथे संताप करशील. रावण म्हणला मी ॲक्सेप्ट करेल, चिंता करू नका, काय ते सांगा. म्हणले तुझ्या मुलीचं लग्न झाडू मारणाऱ्याच्या पोऱ्यासोबत होणार आहे. रावण म्हणला माझी मुलगी आणि लग्न झाडू, म्हणजे शक्यच नाही ते. म्हणले तसंच होणार आहे. रावणाने सांगितलं का रे आपल्या या लंकेमध्ये सध्या झाडू मारणं एखाद्याला पोरगा आहे का. म्हणले हो, एकाला मुलगा आहे. म्हणले मी एक काम करा, त्याच्या पायाचा डावा अंगठा कापून टाका आणि त्या पोराला नदीत फेकून द्या. सैनिकांनी त्याचा डावा पायाचा अंगठा तोडला, त्याला नदीत फेकून दिलं. नदीत फेकल्यामुळे रावणाला वाटलं तो मरून जाईल, बुडून जाईल, वाहून जाईल, संपून जाईल. पण एक ध्यानात ठेवा, जाको राखे साह्या मार सके ना कोई, बाल न बाका होय जब सारा जग बैरी. भगवंताची जर कृपा असली, माय बापा, न मुळे काटा हिंडता वन, देव राखी त्याला मारेल कोण. न मुळे काटा हिंडता वन. देवाची कृपा असली, एकदा देवाची कृपा तुमच्यावर असली, जग तुमचं काहीच त्या ठिकाणी बिघडवू शकत नाही. मग विरोध करू द्या, त्रास देऊ द्या, बदनामी करू द्या, काही करू द्या, फक्त देवाची भक्कम साथ तुमच्या पाठीशी पाहिजे. पण ज्या दिवशी देवाचा हात आपल्या पाठीवरून गेला, विषय संपला. आमच्याकडे एक म्हण आहे खानदेशात, देवतारी त्याला, जोरात बोला, देवतारी त्याला कोण मारी, पण जो हातोपायी मरी त्याला देव काय करी. तुका म्हणे बुडे बांधोनी दगड, तेथे काय कोड धावायचे. ते पोरगड नदीत फेकलं, पण ते वाचलं. एका नदीच्या काठाला लागलं, लाकडाचं ओंडकं सापडलं, नदीच्या काठाला लागलं. त्या ज्या नदीच्या काठाला लागला तिथला राजा मेलेला होता. राजाला मुलबाळ नव्हतं. मग राज्याचा पुढे वारसदार कोण, मुलगा नाहीये. मग तेव्हा काही लोकशाही नव्हती, इलेक्शन पद्धत नव्हती. राजाचा मुलगा राजा व्हायचा, मग राजाला मुलगाच नाही. मग आता करायचं काय. तर पूर्वीच्या काळी असं होतं, हत्तीनीच्या सोंडेमध्ये फुलांचा हार द्यायचा, लोकांना जमा करायचं. हत्तीनी ज्याच्या गळ्यात फुलांचा हार टाकेल तो राजा. म्हणजे हत्तीला माणसं ओळखता येतात. हत्ती माणसं ओळखतो. प्राण्यांना देवाने एक गुणधर्म दिलाय महाराज. जुन्या काळामध्ये सैनिक लढाईला जायचे. शत्रुपक्षाचे लोक पाण्यामध्ये, नदीमध्ये, नाल्यामध्ये, तलावामध्ये विष कालवायचे पाण्यात, जेणेकरून सैनिक पाणी प्यायला मरेल. म्हणून ते लोक काय करायचे, आधी घोड्याला पाणी पाजायचे. घोडा हा हुशार प्राणी आहे.
घोडा दूषित पाणी पित नाही, घोडा गढूळ पाणी पित नाही. घोड्याला कळतं कोणतं पाणी प्यावं. घोड्याला कळतं घोड्याला कोणतं पाणी प्यावं कोणतं पाणी पिऊ नये. अहो घोड्याचं जाऊ द्या, गाढव आहे ना गाढव, गाढव गढूळ पाणी कधीच पित नाही. गाढव गढूळ पाणी कधीच पित नाही. माणूस कोणतंच पाणी सोडत नाही, ते कधीच पिणार नाही. शेवटी त्याच्या गळ्यात हार टाकला. स्वकर्तृत्वावर त्याने भलं मोठं साम्राज्य तयार केलं. पुढे तो भला मोठा राजा झाला. रावणाने आपल्या मुलीकरता सोयरीक पाहायला सुरुवात केली. त्याला वाटलं एवढा मोठा राजा आहे म्हणून त्याने त्याच्यासोबत आपल्या पोरीचं लग्न ठरवलं. विधीचं विधान टाळता येत नाही. कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. कोई लाख करे चतुराई, वाह वाह. कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटेना, कर्म का. लेख मिटेना. वाह. कोई लाख करे चतुराई, किती चतुरपणा करा, कर्म का लेख मिटे नारे भाई. इस दुनिया में भाग्य के आगे चलना किसी का उपाय, कागज हो तो हर कोई बाचे, कर्म न बाचा जाए. एक दिन इसी कर्म के कारण बन को गए थे रघुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. नाही टाळता येत, प्रारब्ध चुकवता येत नाही. प्रारब्ध माझे सहसा टळेना, तुझ विन रामा मज कंठ विना. चला, लग्न कुठे होईल सांगता येत नाही. किती पैसा कमवाल तुमच्या हाती नाही. तुमची कीर्ती किती होईल तुमच्या हाती नाही. आणि तुमचं मरण कशाने कधी होईल तुमच्या हाती नाही. काय गंमत आहे बा. जन्माची चाऊल 9 महिने आधी लागते, पण मरणाची चाऊल 9 मिनिट आधी सुद्धा लागत नाही. जर लागली असती तर लोक मेलेच नसते. मृत्यूची चाऊल 9 मिनिट आधी सुद्धा लागत नाही. तुम्ही मृत्यूला किंवा देवाला यमाला नाही फसवू शकत. आमच्या गावात एकाला यम घ्यायला आला. यमदूत आले, गावातला एकदम चतुर माणूस. यमराजाने सांगितलं तुमचा नंबर लागलेला आहे, तुमचं नाव लिस्टमध्ये आहे, मी तुम्हाला घ्यायला आलो आहे. हा इतका बनेल माणूस होता. हा म्हटला महाराज इतक्या लांबून तुम्ही आले, उन्हाळ्याचे दिवस आहे, आमच्या जळगावकडे टेम्परेचर 47°C आहे, एवढा उकाडा आहे, मला न्यायचं तर आहेच, पण आता तुम्ही माझ्या घरी आले, तुम्ही प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप आहे, माझ्या घरी आल्यावर अतिथीला विनमुख कसं जाऊ द्यावं म्हणून माझं आहे का, काहीतरी चहा पाणी कॉफी थंड गरम काहीतरी घ्यावं. तो म्हटलं अहो आम्हाला अशी वेळ नसते, आम्हाला असं त्या करता येत नाही. त्याने सांगितलं आता आले माझ्या घरी तर माझी विनंती आहे तुम्ही थांबा थोडं, काहीतरी चहा दूध घ्या. यमदूताला वाटलं आजपर्यंत आपण ज्याला घ्यायला गेलो ते लोक घाबरले किंवा सुटण्याचा प्रयत्न केला. पहिला माणूस आहे की आपल्याला चहा पाण्याला विचारतोय. म्हणले ठीक आहे बाबा, दे गाईचं दूध असेल तर दे तुझ्याकडे. याने दूध आणायला गेलं आणि त्या दुधामध्ये गुंगीचं औषध टाकलं. यमदूताला दिलं, त्याने ते दूध पिलं. 15 मिनटं तो शांत झोपला. याने ते यमदूताच्या हातातली यादी पाहिली. त्याने पाहिलं पहिलंच नाव आपलंय. त्याने काय केलं, पहिलं नाव आपलंय, त्याने तो कागद उचलला आणि ते यादीच्या खाली घातला. म्हणजे तेवढाच आपल्याला टाईम भेटून जाईल. 15 मिनटाने यमदूत उठले. म्हणले बाबा लई बरं वाटायला लागलं, संयमनेपासून प्रवास झाला होता, लई थकलो होतो, तुम्ही दूध दिलं, खूप बरं वाटायला लागलं, तुमचे माझ्यावर एवढे उपकार झाले म्हणून तुमच्याकरता मी एक करू शकतो. तुमचं नाव जे पहिल्यांदा होतं यादीत ते मी शेवटून ठेवणार आहे. पहिलं नाव काही घेत नाही, आता मी शेवटून सुरुवात करणार आहे. यमाला धोका देता येत नाही, मृत्यू टाळता येत नाही, आजपर्यंत कुणालाच टाळता आला नाही. मग ऐका,
मायबापा हो, मरायचं प्रत्येकाला आहे. व्यक्तीचा जीव गेल्यानंतर, जीव गेलेल्या दिवसापासून 16 दिवसापर्यंत आपल्या घरात त्या जीवात्म्या निमित्तानं जे केलं जातं त्याला म्हणतात प्रेतकर्म. गरुड पुराणामध्ये 6 मार्ग आहे. कर्म, सिद्धांत आणि मार्ग. 2 मार्ग आहे. एक देव मार्ग आहे आणि एक भूत मार्ग आहे किंवा प्रेत मार्ग आहे. 2 सिद्धांत आहे आणि 2 कर्म आहे. व्यक्तीचा जीव गेल्यापासून 16 दिवसापर्यंत आपण जे घरात करतो त्याला म्हणतात प्रेतकर्म. म्हणजे जीव गेला तिथे एक पिंड, प्रेत घराच्या बाहेर काढला की उंबरठ्यावरती दुसरा पिंड, अंगणामध्ये जिथे प्रेताची आपण सेवा करतो, प्रेत सजवतो तिथे तिसरा पिंड, तिथून प्रेत उचललं स्मशानाच्या बाहेर कुठेतरी खाली ठेवतो, त्याला म्हणतात विसावा. खरा विसावा तो नाही आहे. आता निश्चिंतीने तू का म्हणे धावा आहे पंढरी विसावा. आयुष्यभर माणसाला विसावा नाही हो. एखाद्याला कधी म्हटलं का तुम्ही कीर्तनाला दिसले ते म्हणता महाराज इथे मरायला टाईम नाही हो. मरेपर्यंत विसावा नाही, परमार्थात विसावा आहे. कुठे आहे? पंढरपूरच्या बाजूला आहे. एक फार सुंदर असं गीत आहे. पंढरीच्या पासी विसावा घ्या थोडा, पहा मंगळ वेढा दामाजेचा. तिथलीच होती कानोपात्र बाई, तिथलीन झाली माझ्या विठ्ठलाच्या पायी. हरी विजय ग्रंथ देतसे निवाडा, पहा मंगळ वेढा दामाजेचा. पंढरीच्या पासी विसावा घ्या थोडा. खरा विसावा परमार्थात आहे. खरा विसावा भगवंताच्या चरणारविंदामध्ये आहे. खरा विसावा भगवत नामचिंतनामध्ये आहे. संसारात विसावा नाही. कोणाला भेटला नाही पुढे भेटणार नाही मायबाप हो, अजिबात नाही. विसावा झाला की पुढे अंत्येष्टी आहे. अंत्येष्टी केल्यानंतर खांदे उतरवायची प्रक्रिया आहे. खांदे उतरवायच्या प्रक्रिया केल्यापासून 10व्या दिवशी 10 पिंड आहे, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय याची शुद्धी म्हणून दशक्रिया विधी आहे. त्याच्यात 1 पिंड यमाचा असतो, 1 पिंड प्रेताचा असतो, 1 पिंड कावळ्याचा असतो आणि बाकीचे पिंड आपल्या पूर्वजांचे असतात. विठ्ठल. एक पिंड मातृवंशासाठी असतो, 1 पिंड पितृवंशासाठी असतो. पितृवंशासाठी असणाऱ्या 3 पिढ्या आपल्या आजोबा, पंजोबा आणि खापर पंजोबा या तिघांसाठी 1. आणि आईच्या घरामध्ये आपल्या आईचे वडील, आईचे आई किंवा त्यांचे वडील ते तिकडचं असे 2 पिंड, ते 1 काकबली, 1 प्रेताचा बली आणि 1 यम. त्या ठिकाणी असे त्या ठिकाणी 5 पिंड त्या ठिकाणी पाडल्या जातात. पिंडांची ही प्रक्रिया दशक्रिया विधीच्या दिवशी केल्या जाते. आणि मग तिथून पुढे 17व्या दिवसापासून त्या जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो. 17 दिवस का? 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, मन आणि बुद्धी झाले 12 आणि त्या ठिकाणी पंचमहाभूत असे झाले 17. या 17व्या दिवसापासून जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो असं गरुड पुराण सांगतं. आणि मग दर महिन्याला यमदूत घेऊन जात असताना त्याला दर महिन्याला हे 3 श्राद्ध झालेच पाहिजे. नाहीच कोणती तिथी माहिती, मग सर्व पित्रे अमावस्याला श्राद्ध टाकायचं असतं. एक अक्षय तृतीयाला श्राद्ध करायचंच असतं आणि मकर संक्रांत चुकू द्यायची नसते. हे 3 श्राद्ध करायचे. दर महिन्याला 1 मुक्काम, त्याला मासिक श्राद्ध म्हणतात. पुण्यस्मरणाच्या आदले दिवस म्हणजे वर्षी श्राद्धाच्या 1 दिवस आधी त्या जीवात्म्याला धर्मराजाच्या महालापासून 70 योजन अंतरावरती त्या जीवात्म्याला आणून ठेवल्या जातं आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपासून 12:30 वाजेपर्यंत धर्मराजाच्या महालापर्यंत त्याला त्या ठिकाणी दूध घेऊन जातात. धर्मराजाचा दरबार भरलेला असं गरुड पुराणात भगवान सांगतायत. समोर त्या ठिकाणी यमराज म्हणजेच धर्मराज बसलेले आहेत. यमधर्म वाटप आहे निरंतर समोर आहे. जीवात्म्याला उभं केल्यानंतर या जीवात्म्याचे चांगले वाईट कर्म त्याचा हिशोब तिथे मांडला जातो. मग कोणताही त्या ठिकाणी आरोप आपल्यावरती लावल्यानंतर ते आरोप सिद्ध करण्याकरता पुरावे पाहिजे. आरोप पुराव्याशिवाय करायला नको.
आमच्या खानदेशात त्याला बिनबुडाचे आरोप म्हणतात, कारण कान आणि डोळे याच्यात 4 बोटाचं अंतर असतं. कुणाबद्दलही आपलं मत व्यक्त करताना त्या गोष्टींची पूर्ण चौकशी केल्यानंतरच मत बनलं पाहिजे. आपल्या बुद्धीचे फवारे मारून भागत नाही. त्याचे पुरावे त्या ठिकाणी पाहिजे. खरंच या गोष्टी आहेत का कोणीतरी सांगतं म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा, कोणीतरी बोललं म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. हा प्रकार यम दरबारात चालत नाही. जे सुकृत दुष्कृत त्या जीवात्म्याचं असेल समोर उभं केलं जातं. आणि मग यांच्या विरोधात पुरावे कोण? तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या विरोधात 5 पुरावे आहेत. तिथे साक्ष देण्याकरता 5 लोक आहे. पहिला पुरावा देते ती स्वतःचं मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. म्हणून तुकोबराय त्या मनाचा सिद्धांत गात्यात सांगतात, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा. कर्मापासून मी दुस्तारा, कर्मापासून मी दुस्तारा, मज सोडवी दातारा, मज सोडवी दातारा. मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तरा. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पापाला साक्षीदार पहिल्यांदा मन आहे. लोक काय म्हणतात त्याच्याकडे ध्यान देऊ नका. तुमचं मन तुम्हाला ग्वाही देतं का याचा त्या ठिकाणी विचार करा. लोकांना सीतेला बदनाम केलं. तू कौन है तेरा नाम क्या सीता भी यहाँ बदनाम हुई. लोकांनी सीतेला बदनाम केलं, लोकांनी रामाला बदनाम केलं, लोकांनी कृष्णाला बदनाम केलं. लोक आजपर्यंत चांगलं कोणालाच म्हटले नाही. या बाबा विठाल रामाला तर हयातीत असतानाही बदनाम केलं आणि प्रभू रामचंद्र गेले त्याच्यानंतरही लोकांनी बदनाम केलं. ज्याला बदनाम केलं त्याची प्रगती झाली, ज्यांनी बदनाम केलं ते संपले. कृष्णाच्या बाबतीत तेच घडलं, रामाच्या बाबतीत तेच घडलं, सीतेच्या बाबतीत तेच घडलं. म्हणून मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. एक सांगू का तुम्हाला, शहाण्याने मूर्ख म्हणू नये. मूर्खाने मूर्ख म्हटलं तर ध्यान देऊ नये. शहाण्याने मूर्ख नाही म्हटलं पाहिजे. मूर्खाने मूर्ख म्हटलं, ज्याची लायकीच नाही त्याने मूर्ख म्हटलं. जो मूर्खच आहे त्याने मूर्ख म्हटल्यावर मनाला लावून घ्यायचं नाही. ज्याची टीका करण्याची लायकीच नाहीये त्याने तुमच्यावरती शिंतोड उडवलं, त्याच्याकडे ध्यान द्यायचंच नाही. त्याची लायकीच नाही ते त्याच क्वालिटीचे. आमच्या गावात एक माणूस 19 वर्ष जगला, आयुष्यभर लग्न मोडले तरी इतका जगला. म्हणून पहिल्यांदा माणसाचं मन ग्वाही देतं, मन साक्ष देतं. म्हणून पहिला पुरावा मनाचा आहे. चला, दुसरा साक्षीदार धरणी माता आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या कर्माची साक्षीदार धरणी माता आहे. तिसरा पुरावा आहे भगवान सूर्यनारायणाचा. काल योग दिवस साजरा झाला, आंतरराष्ट्रीय योग दिवस होता काल. आमच्या पंतप्रधान सांगितलं करा योग, रहा निरोग.
योग तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनाचं एक अविभाज्य अंग बनलं पाहिजे. सूर्यनारायणाच्या सूर्यनमस्कारापासून आपल्या भगवान पतंजली चरक संहितेमध्ये त्याचं वर्णन आलं. म्हणून योग, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी अष्टांग योगातला या ठिकाणी तो एक प्रकार आहे. म्हणून पहिला आहे मन, दुसरा आहे धरती माता, तिसरा साक्षीदार आहे भगवान सूर्यनारायण. दिवसा पाप केलं, साक्षीदार सूर्यनारायण आहे. तुम्हाला वाटलं दिवसा सूर्यनारायण पाहतो, रात्री आम्ही दुसऱ्याचे टमाटे चोरून आणले, आम्हाला कोण पाहिलं? आकाशात चंद्रमानं पाहिलं. चौथा साक्षीदार चंद्रमा आहे आणि पाचवा साक्षीदार गणपती बाप्पा आहे. या पाचही लोकांनी साक्ष दिली, या पाचही लोकांनी गवाही दिली. यांनी सांगितलं या जीवात्म्याने काय त्या ठिकाणी केलेलं आहे. आम्ही 5 जण साक्षीदार होतो. कोणाच्या सांगितल्याने आम्ही आमचा त्या ठिकाणी दुराग्रह बनवला नाही. आम्ही प्रत्येकानं याला पाप करताना पाहिलेलं आहे, चांगलं काम करताना पाहिलेलं आहे, सत्कर्म करताना पाहिलेलं आहे. या 5 लोकांनी साक्ष दिली. आणि मग प्रत्येक जीवात्म्याला धर्मराज विचारतात, तुला तुझ्याबद्दल काही सांगायचं आहे का? आणि त्या जीवात्म्याने आयुष्यभर जर सत्कर्म केलं असेल, दानधर्म केला असेल, परमार्थ केला असेल, भगवत नामचिंतन केलं असेल, नसेल माळकरी पण भुकेल्याची भूक, ताणलेल्याची तहान जाणलेली असेल, त्याने जर त्या ठिकाणी भुकेलेला घास खाऊ घातला असेल, दानधर्म केला असेल, तर त्या ठिकाणी तो जीवात्मा धर्मराजाला सांगतो, देवा मी परमात्म्याला एकच विनंती करू शकतो, मी पंढरपूरची वारी केली, नसेल केली तर जे वारकरी निवृत्तीनाथ दादांसोबत पंढरपूरला जाता, मी त्या वारकऱ्यांची सेवा केली. ती वारकऱ्यांची सेवा केली, ती पांडुरंगाची सेवा आहे. आणि म्हणून ती सेवा केल्यामुळे मी माझ्या पांडुरंगाला धावा करतो अभंगाच्या पैकी. जन्म मृत्यू जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, अनेक जन्म झाले, अनेक मृत्यू झालेत. किती वेळा जन्मा यावे, पुनरपि जननम पुनरपि मरणम.
पांडुरंगाचा धावा केला की देवा जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक किंवा घेई माझा धावा पांडुरंगा. देवा मी पंढरपूरचा वारकरी आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, नसेल मी वारकऱ्यांची सेवा केली आहे, मी भगवत नामचिंतन ऐकलेलं आहे, कथा कीर्तन माझ्या कानावर पडलेलं आहे, मी वारकऱ्यांची सेवा केलेली आहे, आता मी तुझ्याकडे करुणा भागतो. मायबाप भगवंताची करुणा भागली. सुखदुःख देवाला सांगायचे असतात. देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भूक, जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देवा व्यतिरिक्त सुख दुःख कोणाला सांगू नका. संसारातले काही बारीक नियम आपण ध्यानात ठेवले पाहिजे. रामायण आणि महाभारतातला एक एक सिद्धांत सांगतो आणि पुढे चालतो. रामायण असं सांगतं, बहिणीनं भावाच्या घरी जास्त दिवस राहू नये. भाऊ किती चांगला असेल, किती श्रीमंत असेल, कितीही त्याच्या घरी भरभराटी असेल, बहिणीनं भावाच्या घरी जास्त दिवस राहू नये आणि भावाने सुद्धा बहिणीच्या घरी जास्त दिवस राहू नये. बहिणीने भावाकडे जास्त दिवस राहू नये. एक बहीण भावाच्या घरी जास्त दिवस राहिली, भावाचा सत्यानाश केला आणि ती इथेच राहायची पंचवटीमध्ये. तिच्या भावाने तिला पंचवटी दिलेली होती, शूर्पणखा. सांगितलं शिवबा एकदा आपल्याला नृत्याचा कार्यक्रम पाहायला जायचं का? महाराजांनी सांगितलं बाबा आमच्या पुण्यात असलं काही प्रकार होत नाही. अरे म्हणले एकदा पाहायला काय हरकत आहे, आपण पडद्याच्या आडून पाहू. व्यंकोजी राजे शिवाजी महाराजांना बळजबरी घेऊन गेले. पडद्याच्या आडून त्यांनी त्या मुघलांच्या दरबारातलं नाचगाणं पाहायला सुरुवात केलं. जिजाबाईंच्या लक्षात आलं. आऊसाहेबांनी आपल्या दासीला सांगितलं बाळराजे कुठे आहे? म्हणले ते व्यंकोजी राजांसोबत नाचगाणं पाहायला गेले. जिजाबाईंनी महाराजांना आणलं, त्यांना काय शिक्षा करायची ती केली. महाराजांना जेव्हा शिक्षा करायला लागल्या तेव्हा व्यंकोजीची आई आली आणि तिने महाराजांचा हात सोडून घेतला आणि व्यंकोजीची आई जिजाबाईंना सांगतायत की राणीसाहेब, नाचगाणं राजाच्या मुलाने नाही पाहायचं तर मग कोणी पाहायचं? नाचगाणं राजाच्या मुलांनी नाही पाहायचं तर मग कोणी पाहायचं? जिजाबाईनं जे उत्तर दिलं ती इथे बसलेल्या प्रत्येक आईनं आपल्या अंतःकरणात साठवून ठेवा. जिजाबाईंनी सांगितलं बाई माझ्यापेक्षा लहान असली तरी मी तुझ्या पाया पडते, मला बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा बनवायचा आहे. मला बाया नाचवणारा मुलगा नाही बनवायचा, मला महाराष्ट्रातल्या बाया वाचवणारा त्या ठिकाणी बनवायचा आहे. महाराजांचं ते चरित्र आज डोळ्यासमोर येताना असं वाटतं अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवबा 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 पाहिजे. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवबा 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 पाहिजे. हे संस्कार आहे. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. या मातीत रुजलेले हे संस्कार आहेत. एकदा पाहायला काय हरकत आहे. बहिणीनं भावाकडे जास्त दिवस राहू नये आणि भावानं सुद्धा बहिणीकडे जास्त दिवस राहू नये. एक भाऊ बहिणीकडे जास्त दिवस राहिला, बहिणीच्या मुलांना जुगार खेळवायला शिकून गेला. आमच्या धर्मग्रंथांचं एक एक तत्व आमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडू शकतो. म्हणून आमच्या जीवनाला कलाटणी देण्याकरता देव आणि संत याच्या पलीकडे दुसरं साधन नाही. जन्म मृत्यू फार झाले माझ्या जीवा, ऐक माझा धावा पांडुरंगा. देवाकडे धावा केलेला आहे, करुणा भागलेली आहे. तशी संतांकडे करुणा भागली. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही किंवा माझे सांगा, अनाथ प्राधिपतिता परिपाया वेगळा. तुका म्हणे तुम्ही निरवल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. परमात्मा माझी उपेक्षा करणार नाही. धर्मराजासमोर तो जीवात्मा सांगतो की देवा मी जे सत्कर्म केलेलं आहे, मी माझ्या पांडुरंगाचा धावा केला. ऐक
माझा धावा किंवा घेई माझा धावा पांडुरंगा. मी माझ्या पांडुरंगाला, माझ्या पंढरीच्या मालकाला त्या ठिकाणी विनंती करतोय. जन्ममृत्यू खूप झाले, आता मला असं वाटतं. म्हटलं का हो किती जन्ममृत्यू झाले? महाराज म्हणतात सांगता येत नाही, पण खरं सांगू का, शिनलो मी आता. नाशिकला लग्न घरामध्ये आहे, नाशिकहून काही वस्तू आणायच्या आहे. लग्नामध्ये तुम्ही किती बारीक यादी केली तरी काही ना काही वस्तू सुटूनच जातात. आणि मग एका दिवसात 2-2, 3-3 चक्रा कराव्या लागतात. गिरनार ते नाशिक जर 3-4 चक्रा झाल्या तर माणूस शेवटी कंटाळून सांगतो की म्हणले लय कंटाळा आला या लग्नाने. 3 चक्रा झाल्या नाशिकच्या, उगीच येरझरा चालू आहे. या संसारातल्या येरझरा मायबापा हो, भगवंताचा धावा एवढ्यासाठी आहे की देवा जन्ममृत्यूच्या एवढ्या येरझरा झाल्या की आता शिनलो अभंगाच्या दुसऱ्या. शिनलो बहुत करता येरझारा, रखमाईच्या वरा पावे वेगी. आधी पांडुरंगाची करुणा भाकली, दुसऱ्या चरणात आई साहेबांचं नाव घेतलं. रखमाईच्या वरा, वरा म्हणजे पती. एक धरला चित्ती, आम्ही रखमाईचा पती. रखमाई म्हणजेच लक्ष्मी, लक्ष्मीपती, लक्ष्मीदास, लक्ष्मीपुत्र भगवतीबद्दल बोलल्या जातं. महाराज म्हणतात रखमाईच्या वरा पावे वेगी. एखाद्या व्यक्तीकडून जर काम करून घ्यायचं असलं किंवा बापाकडून जर काही मागायचं असलं तर आईला त्या ठिकाणी पुढारपण द्यावं लागतं किंवा आईला पुढे करावं लागतं. तसं तुकोबारायने आई भगवतीचं त्या ठिकाणी नामस्मरण केलं, तिचं नाव पुढे केलं. रखमाईच्या वरा पाववेगी. देवा खूप शिनलो रे, येरझार झाली, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, याच्यात आता कंटाळ आलेला आहे, म्हणून तुझ्याकडे करुणा भागली, याच्यातून मला मुक्त कर. विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा
विठोबा रखुमा विठोबा रखुमा हा विठोबा रखुमा विठोबा रखुमा पुंडलिका महाराज श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज आदि शक्ती मुक्ताबाई जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाजी महाराज हा हा जन्म मृत्यू भार झाले माझ्या जीवा एक माझा धावा पांडुरंगा शिंदलो बहुत करता येर झाला रखमाईचा बरा पावे वेगी. पहिल्या चरणात पांडुरंगाचा धावा आहे, दुसऱ्या चरणात आई साहेबांची स्तुती आहे आणि तिसऱ्या चरणामध्ये देवाचं स्वरूप आहे. तुका म्हणे तुगा पतित पावन घेई माझा शीन जन्मांतर. देवाचं स्वरूप कसं आहे, देव कसा आहे तर तो पतित पावन आहे. पतितांना पावन करतो दया तुझी थोर, कसा येऊ चरणा जवळी अपराधी थोर. भगवान पतित पावन आहे, दीनदयाल आहे, पतित पावन. तुगा म्हणे तुगा पतित पावन घेई माझा शीन जन्मांतर. शिनलो बहुत करता येर झारा रखमाईचा वरा पावे वेगे. विठ्ठला या तिघ भावंडांनी आणि आमच्या ताईंनी आपल्या घरातलं पितृछत्र त्या ठिकाणी हरवलेलं आहे. बाप जोपर्यंत घरामध्ये, बापाला अनेक नाव आहे, बाप, तात, जनक, जनिता, वडील, पिता, तीर्थरूप, तीर्थस्वरूप, अजून डॅड, बाप. बाप करी जोडी लेकुराच्या ओढी आपले कुरवंडे वाळुनिया. एकाएकी केला मिरासीचा धनी. आईचं प्रेम व्यक्त आहे, बापाचं प्रेम अव्यक्त आहे. इथे बसलेली माझी प्रत्येक बहीण, तुम्ही जेव्हा जन्माला आले घरात सगळ्यांचे चेहरे पडले होते. तुमच्या जन्माला सगळे नाराज होते, सगळ्यांचं घरात सुतकी वातावरण होतं. फक्त एकच माणूस खुश होता आणि तो आहे बाप. पैदा हुई घर में मेरे मातम सा छाया था, पापा मेरे खुश थे मुझे माँ ने बताया था. तुम्ही जन्माला आले सगळे नाराज, फक्त एकच व्यक्ती खुश होईल, तो आहे तुमचा बाप. बापाचं लेकीबद्दल असणारं प्रेम. मायबाप, आई आणि बाप दोघांमध्ये एक फरक आहे. काय फरक आहे? माय लेकराला कधी उचलून कडेवरती घेते आणि बाप कधी लेकराला उचलून खांद्यावर घेतो. आई कडेवरती घेते, याचा अर्थ असा आहे मला जे दिसतं ते माझ्या मुलाला दिसावं ही भावना आईची असते. पण बाप लेकराला कधी खांद्यावरती घेतो. खांद्यावर घेण्यामागचा उद्देश आहे जिथपर्यंत माझी नजर पोहोचत नाही तोपर्यंत माझ्या लेकरानं पाहावं, हा उद्देश बापाचा असतो. बापाचे कष्ट, बापाचा संघर्ष, बापाचं दुःख, बापाचे असणारी त्या ठिकाणी घालमेल. उरामधी माया त्याच्या काड्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातील पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू
जरी कणा वाकला, घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची धाप रे, लई अवघड आहे गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे, लई अवघड आहे गड्या, उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. बापाचं प्रेम अव्यक्त आहे. बाप मुलाला कधीच मिठी मारत नाही, बाप लेकराला कधीच जवळ घेत नाही. का? त्याचं प्रेम राहत नाही असं नाही, त्याला वाटलं जर जवळ घेतलं, मिठी मारली तर कदाचित याचा धाक कमी होईल. मन मोकळेपणाने मुलगा जेवढा आईशी गप्पा मारतो तेवढ्या बापाशी कधीच मारत नाही. कारण तो एक धाक आहे, तो एक आदर आहे, एक त्या ठिकाणी रिस्पेक्ट आहे. इथे बसलेले जेवढे माझे तरुण बांधवे, यांना माझी सगळ्यांना एक विनंती आहे, महिन्यातून एक दिवस तुमचा बाप जिथे राबतो, काम करतो, तिथे महिन्यातून एक दिवस भेट देत चला. नोकरी करत असेल, व्यवसाय करत असेल, व्यापारी असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, मोलमजुरी करणारा असेल, मार्केट यार्डमध्ये हमाली करणारा असेल, किंवा कोणतंही त्या ठिकाणी काम करणारा असेल, तर महिन्यातून एक दिवस आपला बाप जिथे काम करतो, कष्ट करतो, तिथे एकदा भेट देत चला. आपल्या बापाच्या शरीरातल्या निघणाऱ्या घामांच्या धारा पाहिल्यानंतर मला नाही वाटत तुम्ही बापानं दिलेला 1 रुपया सुद्धा त्या ठिकाणी अनाठाई खर्च कराल. नुसता पितृदिवसाला किंवा फादर डेला बापाचा स्टेटस ठेवून भागत नाही. जिवंतपणी मायबापाची सेवा गेल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भगवत नाम चिंतन. आई वडिलांना वेळ द्या, ध्यान देऊ नये का? आई वडिलांना वेळ द्या आणि वेळेवर द्या. आई वडिलांना वेळ द्या, पण ती वेळ वेळेवर द्या. वक्त गई तो बात गई, बस वक्त की किंमत होती है. वक्त, समय, वेळ. एकदा वडील गेले की पुन्हा भेटत नाही. एकदा वडील गेला, बाप गेला, बाप आधारवडे वडासारखं भक्कम. बाप आजारी असेल, बाप रोगी असेल, बाप निर्धन असेल, बाप म्हातारा असेल, पण घरात बाप असलं की घराला झाकण असतं. मायबाप, एकदा बाप गेला की ते घर उघडं पडत असतं. आधारवड कोसळलेला असतो. भावंडांचं, बहिणींचं त्या ठिकाणी जे काही जीवनामध्ये सुखदुःख, जो आधार असतो की माझ्या घरात माझा बाप आहे. महिलांच्या बाबतीत एक सांगू इच्छितो, तुमचं आयुष्यभर जीवन जे आहे, एकच वाक्य सांगतो, जे बापाचं आहे त्याच्यावर भावाचा अधिकार असतो, आणि जे नवऱ्याचं आहे त्याच्यावरती लेकाचा अधिकार असतो. जे बापाचं आहे त्याच्यावर भावाचा अधिकार आहे, जे नवऱ्याचं आहे त्याच्यावर लेकाचा अधिकार आहे. तुमचं असतं काहीच नसतं तरी तुम्ही आयुष्यभर संसारासाठी राबत असतात, संसारासाठी काबाड कष्ट करत असतात. म्हणून बापाची भूमिका समजून घेणं फार गरजेचं आहे. लोक म्हणतात बाप एकदाच मरतो, अजिबात नाही. एखाद्यानं जर बाप जाताना बोट दाखवलं की याचा मुलगा दारू पितो, एवढं जरी बापाच्या कानावर पडलं तरी बाप मरतो, जडतो. मेल्यानंतर तरी एकदाच जाडता, पण जेव्हा आपल्या लेकराच्या बाबतीत कोणीतरी काहीतरी सांगतं तेव्हा तो बाप त्या प्रत्येक क्षणाला जडतो, प्रत्येक क्षणाला मरतो. म्हणून आपल्या बापानं आपल्यासाठी जे कष्ट केलेत, आपल्या बापानं आपल्यासाठी जो संघर्ष केला, आपल्या बापानं आपल्या जीवनात जे योगदान दिलं, हे प्रत्येक लेकरानं त्याची जाणीव ठेवली पाहिजे. जीवनात आल्यानंतर आपल्या बापाचे आपल्यावरती किती उपकार आहे. जन्मदाता है वो, ज्ञान जिनसे मिला, थांबकर जिने की उंगली, ये बचपन पाला. कितने उपकार है क्या कहें, ये बताना भी मुश्किल है. बापाचे उपकार किती सांगता येत नाही, बापाचे उपकार व्यक्त करता येत नाही. बापाचा राग आपल्या ध्यानात असतो, बापाचा चिडचिडपणा ध्यानात असतो, बाप बाहेरचं फ्रस्ट्रेशन घरात काढतं हे ध्यानात असतं. पण पोरगं पास झालं की त्या पोराच्या पास झाल्याबद्दल गुपचूप पेड्याचं पुढं आणणारा बाप असतो, आमच्या लक्षातच येत नाही. जो बाप स्वतः कष्ट सहन करतो आणि आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये प्रकाश प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो, त्या बापाचे कष्टाची प्रत्येकानं जाणीव ठेवली पाहिजे. आपण सगळ्यांना या तिघं भावंडांनी नानांचा आयुष्यभर आदर केला. या तिघं भावंडांनी आयुष्यभर नानांच्या शब्दाच्या बाहेर कधी गेले नाहीत. नानांचा आदर कधी या भावांनी कधीच केला नाही.
की नानानं एखादी विषय सांगितला आणि या तिघांनी त्याला विरोध केला, असं कधीच झालं नाही. तिघं भाऊ एका विचारानं राहिलेत, एका विचारानं आहेत आणि एका विचारानेच राहतील, अशी आपण या ठिकाणी अपेक्षा बाळगू. नानांचं आमच्यावरती विशेष प्रेम होतं, विशेष जिव्हाळा नानांचा आमच्यावरती होता. नानांचा स्वभाव जरी त्या ठिकाणी कडक वाटत असला तरी आतून नाना अत्यंत मऊ हृदयाचे होते. घरी आल्यानंतर नाना कधी कोणाला जेवण केल्याशिवाय जाऊ देत नव्हते. त्यांचं या तिघं भावांवरती त्यांचे संस्कार आहेत, या कुटुंबावरती संस्कार आहे. नानांनी जे केलं ते शब्दात व्यक्त करणं सोपं नाही मायबाप हो. आणि या तिघांनी नानांचा त्याच पद्धतीचा दातृत्वाचा आणि त्यांच्यासारखाच असणारा दुसऱ्याला मदत करण्याचा वारसा त्यांनी त्या ठिकाणी चालवावा. ते चालवत आहेत, त्यांनी चालवत ठेवावा अशी या ठिकाणी विनंती करतो. तुमच्या जीवनामध्ये जे काही नाना गेल्यामुळे पोकळी तयार झाली, तुमच्या जीवनामध्ये नाना गेल्यानंतर जी काही कमतरता निर्माण झाली ते दुःख पेलण्याचं सामर्थ्य भगवान ज्ञानोबराय, आदिशक्ती मुक्ताबाई, श्रीमन निवृत्तीनाथ दादा तुम्हाला देऊ अशी या ठिकाणी प्रभुचरणी भगवंताकडे प्रार्थना करतो. नानांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या परिवाराच्या वतीनं आणि मुक्ताबाईच्या फडावरून माय मुक्ताईच्या त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या वतीनं नानांना त्या ठिकाणी माझ्या सगळ्या टाळकऱ्यांच्या गायनाचार्य, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक बाबांची उपस्थिती या ठिकाणी राहिली. बाबांच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं नानांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. नाना जिथे असतील नानांचा प्रवास सुखरूप सुखमय हो, आनंदमय हो. भगवान त्यांना आपल्या चरणामध्ये स्थान देऊ अशी या ठिकाणी मागणी मागतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. करविले तैसे केले कटकट वाकडे कन्नेट देव जाणे तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलणे दम जक्षमा करणे संती नवी अंगभूत युक्ती नव्या उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मजन्मी तू कामणे शब्द शस्त्र बोलण्याच्या ओघात एखादा वेळा वाकडा शब्द निघण्याची शक्यता आहे. समाधान भाऊंनी माझी मातुरीला कथा होती धोंडग्यांकडे, रामचंद्र मामा धोंडगे गेले, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्या कुटुंबियाने विलासदादा मधुकर दादा यांनी कथा ठेवली होती. आता मागच्या 2 महिन्याआधी त्यावेळेस पप्पू सेट असतील, रोहनदादा असेल, आमचे समाधान भाऊ तिथे आले आणि त्यांनी सांगितलं महाराज हे कीर्तन तुम्हालाच करायचं आहे. नानांचा तुमच्यात विशेष जीव होता, विशेष प्रेम होतं, तुम्ही आमच्या कुटुंबातले एक सदस्य आहे आणि तेव्हापासून आजतागायत हे संबंध या ठिकाणी टिकून आहे. आणि म्हणून भाऊंनी त्या ठिकाणी नानांची सेवा माझ्या वाटेला दिली. गीते महाराज असतील, प्रल्हाद महाराज असतील, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. झाली सेवा पुनश्च ज्ञानोबा यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित. आमचे गायकवाड दाजी, परमार्थात माणसात काय बदल होऊ शकतो, माणसाने जर अंतःकरणामध्ये ठरवलं तर पारमार्थिक माणसात काय बदल होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे आमचे गायकवाड दाजी आहेत. 2009 ते आज 2026 जे काही बदल त्यांनी आपल्या जीवनात घडवून आणला हे सगळ्यांच्या समोर एक आदर्श आहे. मायबापो, गिरणाऱ्याचं त्यांचं फार जवळचं नातं आहे त्याच्यामुळे बोललो. सासरवाडी आहे त्यांची आणि खूप जवळचं नातं आहे. पण दाजींनी जे काही त्या ठिकाणी या कथेतून, कथाकीर्तनातून जे काही त्यांनी आपल्या जीवनात बदल घडवला, श्रीमन निवृत्तीनाथ दादांच्या वारीत त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर दरवर्षी पायी दिंडीमध्ये आमचे दाजी असतात. हा भगवान परमात्म्याची मुक्ताबाईची असणारी ही कृपा आहे. आपल्या सगळ्यांवरती गिरणाऱ्याचं प्रेम आहे दाजी, म्हणून जाणून बुजून हा विषय सांगितला. पुनश्च एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. निवृत्ती राया